पेठ ग्रामीण रुग्णालयाचे नवीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारत चव्हाण यांनी घेतला तातडीने आढावा। रुग्णसेवेला प्राधान्य दिल्याचे दिले निर्देश। सोनपेठ ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर विठ्ठल कराड सर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले डॉक्टर भारत चव्हाण यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली आहे। पदभार स्वीकारल्याबरोबरच डॉक्टर चव्हाण यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली। या बैठकीत त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी। प्रत्येक रुग्णाला स्वतः लक्ष देऊन तपासणी करावी आणि सर्व औषधे गोळ्या वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात। डॉक्टर चव्हाण यांच्या या कार्यतत्परतेमुळे आणि रुग्णकेंद्री दृष्टिकोनामुळे सोनपेठ शहरात संपूर्ण तालुक्यात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसापासून रुग्णालयातील सुधारलेल्या कामकाजामुळे नागरिकांकडून डॉक्टर भारत चव्हाण यांच्या कामाचे आणि कामगिरीचे विशेष कौतुक केले जात आहे। नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या सकारात्मक पावलामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला नवी गती मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। नमस्कार, मी डॉक्टर भरत चव्हाण, नवीन वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोनपेठ म्हणून नियुक्ती भेटलेली आहे आणि आज मी रुजू झालेलो आहे। काल दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी डॉक्टर विठ्ठल कराड सर यांची प्रशासकीय बदली झाल्यामुळे मला येथील प्रभार भेटलेला आहे। आज काल 4 भेटल्यापासून लगेच मी तातडीने सर्व कर्मचाऱ्यांची मीटिंग घेतली। त्यामध्ये सर्वांना सांगितलं की आपला मोठं एकच राहील की क्वालिटी केअर द्यायची आपल्याला। प्रत्येक रुग्णाला जो पण रुग्ण येईल त्याला क्वालिटी केअर भेटायला पाहिजे। जसं की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट प्लॅन जसं फॉलो करतात त्या पद्धतीने जसं बेस्ट ट्रीटमेंट देता येईल ते आपण इथे प्रयत्न करायचा। इमर्जन्सी पेशंट असला तरी त्याला त्याच तत्परतेने आपल्याला अटेंड करायचं। त्याला सगळ्यात मेन विषय लहान बालके आणि गरोदर माताचा विषय आहे, ज्यामध्ये आपल्याला एकही माता मृत्यू किंवा बालमृत्यू न व्हावं त्या पद्धतीनं उपाययोजना करून ट्रीटमेंट प्लॅन करायची आहे आणि बेस्ट ट्रीटमेंट कसं देता येईल आणि आपल्या ग्रामीण रुग्णालय सोनपेठचा नाव लौकिक जिल्ह्यामध्ये कसं करता येईल ते प्रयत्न करण्यासाठी सर्वांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेले आहेत। धन्यवाद।